चीच आपापसामध्ये जुगलबंदी रंगलेली बघायला मिळाली। भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीप्रमाणे सरकारला घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला आणि यावरती मंत्री आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय। सन्माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मकपणे उत्तर देते आहे। म्हणजे तुमचं उत्तर ऐकल्यावर खरंच तुम्ही चिरंजीव मंत्री असावा किंवा त्यापेक्षाही पुढे जावे अशी आमची शुभकामना तुम्हाला आहे। उठ तरुणा जागा हो, आशिष शेलारच्या मागचा धागा हो, हा आता आपल्याला करता येतो। आणि म्हणून मंत्री महोदय या सर्व प्रश्नाची उत्तर द्या। आणि तुमचा आवाजात एवढा दम आहे की तुम्ही CSRच्या जागी हा एक्झाम रिस्पॉन्सिबिलिटी पैसे घेऊ शकता। 14,000 कोटी आहे महाराष्ट्रात। कारण मी नियोजन मंत्री जेव्हा होतो तेव्हा मी बैठक केली। 14,000 कोटी, 500-600 कोटी तर तुमच्या शब्दाला असे यू देऊन टाकतील। आणि म्हणून हे तुम्हीच करू शकता। आणि आमची सदिच्छा आहे तुम्ही चिरंजीव मंत्री राहावं, पुढेही जावं, आमची सदिच्छा आहे। यांनी काही 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि ते मांडताना त्यांनी माझी तारीफ केली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। आणि मला पूर्ण भरोसा आहे की त्यांनी मनापासून केली आहे आणि मला याचाही पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या आहे म्हटलं मी मनापासून केली असंच म्हटलं। आणि त्यांच्या मनामध्ये अन्य कुठलाही विषय माझ्याबद्दल अकारण असूच शकत नाही। पण या चर्चेमुळे अकारण विषय परिसरात जाऊ नये म्हणून मी चिरंजीवी राहीन की नाही हे मला माहीत नाही, पण अभिमन्यूसारखा चक्रव्यूहात मरून पडणार नाही एवढं तर नक्की सांगतो। आणि माननीय सुधीर भाऊंनी शेवटला म्हटलं की धागा हो, तर त्याच्याबद्दल मी एवढंच मानेन की आताची राजकीय परिस्थिती अशी आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, त्या सगळ्यातनं आपण पुढे पुढे जाऊया। घर भाडं आणि विकासकांच्या